नौपाड्यामध्ये 7 वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणाबाबत निष्पक्ष चौकशी आणि कठोर कारवाई करण्याची मागणी समाजसेविका सीमा राजपूत यांनी केलेली आहे। ठाण्यातील नौपाडा विभागामध्ये एका 7 वर्षीय निष्पाप मुलीवरती अत्याचार झाल्याची अतिशय गंभीर व धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणातील आरोपी नौपाडा परिसरातील इमारतीच्या बांधकामावरती काम करणारा कामगार असून तो पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली आहे। सदर घटना अत्यंत संवेदनशील असून समाजात मोठी चिंता व संताप निर्माण झालेला आहे। म्हणून सदर प्रकरणी निष्पाप सखोल आणि जलद गतीने चौकशी करण्यात यावी। कोणत्याही प्रकारचा कोणाचाही दबाव किंवा हस्तक्षेप होऊ न देता आरोपींवरती कठोर कारवाई करण्यात यावी। पीडित मुलीला योग्य संरक्षण न्याय मिळावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात। या प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनाकडून अधिकृत पारदर्शक निवेदन देण्यात यावे जेणेकरून अफवा पसरू नयेत। आपण या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा आहे। आशयाचं पत्र शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवसैनिक समाजसेविका सीमा राजपूत यांनी नौपाडा पोलीस स्टेशनला जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांना दिले आहे। यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक महिला त्याचबरोबर पदाधिकारी देखील येथे उपस्थित होते। आम्ही आता इथे खूप दुर्दैवी प्रकार हा घडलेला आहे की 7 वर्षाच्या मुलीवरती काल संध्याकाळी 8:30 वाजता म्हणजे तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे आणि ती मुलगी तिच्या आई वडिलांबरोबर ही जी मागची साईड दिसते इथेच ती राहते। तर त्यामुळे अगदी हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे की आपल्या एरियामध्ये चोऱ्या तर होतच होत्या, मारामारी पण सुरूच झाली आहे आणि त्यात हा प्रकार होणं ही आता म्हणजे असं झालंय की महिलांची सुरक्षितता ऐरणीवरती आलेली आहे। आपल्या आजूबाजूला खूप म्हणजे महाविद्यालय आहे, तिथं छोट्या छोट्या चिमुकल्या येत असतात, महिलांचा वावर असतो। तर मला महिलांच्या सुरक्षिततेबाबत सुद्धा म्हणजे आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि माझं एक मत पडतं की ह्या अशा बांधकामांच्या मध्ये इथे फॅमिलीला राहण्याची परमिशन देताच आली नाही पाहिजे। इथे फक्त जे काम करतात ते कामगारांनाच ठेवलं गेलं पाहिजे, कारण ही लोक काम करत असतात त्यामुळे त्यांच्या चिमुकल्यांवरती लक्ष ठेवणं हे त्यांना म्हणजे होत नाही, त्यांना जमत नाही आणि मग हे असे अत्याचार होत राहतात। आणि असे कामगार जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा माझं म्हणणं इकडच्या व्यावसायिकांना पण बिल्डरना पण असं मला म्हणजे त्यांच्याकडे माझी विनंती असणार आहे की मी त्यांना हे सांगू म्हणजे बोलू शकते की तुम्ही कुठलेही कामगार जेव्हा ठेवाल तेव्हा त्यांची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय तुम्ही त्यांना इथे ठेवू नका। त्यांची काही मानसिक त्यांच्यात विकृती आहे का, त्यांना त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का ही सुद्धा तुम्ही पडताळून पहा, कारण इथे जेव्हा तुम्ही कुटुंब ठेवता तेव्हा त्यांची सुरक्षितता ही यांची जबाबदारी सुद्धा पूर्णतः इकडच्या व्यावसायिकांवर इकडच्या कॉन्ट्रॅक्टरवरती सुद्धा तेवढीच असते जेवढी त्यांच्या आई वडिलांवरती असते। तर माझं हेच मत आहे आणि आम्ही आता नौपाडा पोलीस स्टेशनला पण निवेदन आम्ही दिलेलंच आहे की याच्यावरती लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा त्याला मिळाली पाहिजे, की अशी शिक्षा झाली पाहिजे की ती बघून कुणालाही परत असं काही करण्याची हिंमत होणार नाही। आपल्या इथे तेच आहे, आपल्या म्हणजे आता बाहेरच्या देशांचं जर तुम्हाला सांगायला गेलं तर तिथे जर कधी अशा इन्सिडेंट घडला तर तिथे भर चौकामध्ये शूट करण्याचे ऑर्डर्स असतात, पण आपल्या इथं तसं नसतं। उलट आपल्या इथे यांची सरकारी पाहुणचार केला जातो यांना जेव्हा अरेस्ट करतात तर त्यांना 2 टाइम सरकारी जेवण असतं, त्यांना प्रोटेक्शन असतं, कारण त्यांना माहिती आहे जर बाहेर असतील तर लोक चिडलेले असतील तर ते त्यांचं हे करतील, पण त्यांना हे सरकारी प्रोटेक्शन फुकट मिळालेलं असतं आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की असं करूनही आपल्याला काही पटकन शिक्षा होत नाही, वर्षानुवर्ष अशीच काढली जातात आणि त्यामुळे हे असे गुन्हे करणाऱ्यांची हिंमत वाढत चाललेली आहे आणि असे गुन्हे कमी होण्यापेक्षा वाढतानाच आपल्याला दिसत आहेत। तर माझं हेच सगळ्या मागणं आहे की असं न होता आज ज्या माणसाला गुन्हेगाराला तुम्ही पकडलंय त्याला लवकरात लवकर जितकी कठोरात कठोर शिक्षा देता येईल तेवढी कठोरात कठोर शिक्षा द्या की ज्याचं सगळ्यांना पुढे जरब बसेल की असं काही काम करताना त्यांची हिंमत होणार नाही। मी व्यावसायिकाला म्हणजे जे आहे त्यांना मी हेच सांगेन की तुम्ही जे तुमचे कॉन्ट्रॅक्टर्स नेमता की तुम्ही ज्या कामगारांना ठेवण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्टर नेमतात त्यांच्याकडे त्या कामगार जितके तुमच्याकडे कामगार आहेत त्यांची सगळी माहिती या इकडच्या बांधकाम विकासकाला पण असली पाहिजे, पूर्णतः माहिती जेवढी की त्या कॉन्ट्रॅक्टरला आहे आणि त्यांच्याकडे पूर्ण त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याची सगळी म्हणजे काही त्याला आजार आहे का, काही विकृती त्याच्यामध्ये आहेत का, गुन्हेगारी काही पार्श्वभूमी त्याची आहे का, ही पूर्ण पडताळूनच तुम्ही कामगारांना इथे कामाला ठेवा की जेणेकरून
करून असे प्रसंग ह्याच्या पुढे भविष्यात कधी घडणार नाही. आम्ही सगळे मिळून त्याच्यासाठी आंदोलनं करू, निदर्शनं करू आणि असे कामं होत असतील तिथे आम्ही अशी कामं बंद पाडू. कारण जर त्यांनी आमच्या मागण्या जर असं पूर्णतः म्हणजे मनावर घेऊन नाही जर केलं तर आम्ही तिकडे येऊन त्यांचे कामं बंद पाडू आणि त्यांना असं काम आम्ही करून देणार नाही की ज्याच्यामुळे अशा सगळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल. नाही, ही अगदी खरीच गोष्ट आहे. कारण मी ज्या एरियात राहते म्हणजे मी त्रिभुवनदास भीमजी जवेरीच्या एरियामध्ये मी राहते, तर तिथे 2-3 दिवसापूर्वी म्हणजे आता शुल्लक गोष्ट आहे की तिथे सुद्धा म्हणजे रिक्षा ज्या बाहेर लावलेल्या असतात त्याचे टायर चोरीला गेलेले आहेत. म्हणजे ते टायर चोरीला म्हणजे इथं चोऱ्यांचं प्रमाणही वाढलंय. परवा 2 दिवसापूर्वी ह्याच एरियामध्ये एवढी मारामारी झाली की त्या माणसाला पूर्ण 14 ते 15 टाके पडले. म्हणजे आणि ते सोडा गावदेवीमध्ये सुद्धा ग्राउंडवरती क्रिकेट खेळताना एकाचा तिथे मर्डर पण झालेला आहे. 14 वर्षाच्या मुलाचं मर्डर पण झालेलं आहे. म्हणजे ही धोक्याचीच घटना आहे की इथे सुद्धा आता अशा प्रकारच्या घटना वाढत चाललेल्या आहेत.